न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। मागील 2 महिन्यापासून तापत चाललेल्या सोलापुरात आज गुरुवारी तापमानाचा पारा 44.1 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। सोलापूरच्या यंदाच्या उन्हाळ्यातील हे तापमान उच्चांकी ठरले आहे। गेल्या एप्रिलमध्ये 30 पैकी तब्बल 25 दिवस तापमान 40 ते 43 अंशाच्या पुढेच राहिले होते। त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्याच तारखेला तापमानाने उच्चांक गाठल्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांची अस्वस्थता आणखीन वाढलीच आहे। सोलापूर आता शोलापूर बनत चालले आहे। यंदा सोलापुरात उन्हाळा होळीच्या अगोदरपासूनच सुरू झाला होता। मार्च महिन्यात तापमानाचे तोंड वर काढायला सुरुवात केली असता 13 मार्च रोजी पहिल्यांदाच तापमान 40.6 अंशावर गेले होते। त्या महिन्यात 11 दिवस तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढेच राहिला होता। त्यातून उष्णतेची झळ सतावत गेली। मागील एप्रिल महिन्यात तापमानात वरचेवर वाढच होत होती। 40 पार केलेल्या तापमानाची सवय झाली असताना त्यात पुन्हा वाढ झाल्याने उष्मा असह्य ठरू लागला। उष्माची छळ बसू लागल्याने दुपारच्या रणरणत्या उन्हात रस्त्यावरील वर्दळ घटत गेली। संपूर्ण महिन्यातील 30 पैकी तब्बल 25 दिवस तापमान किमान 40 अंश ते 43.8 अंशापर्यंत मोजण्यात आले। गेल्या 4 दिवसापूर्वी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने तात्पुरता दिलासा मिळाला होता, पण आता पुन्हा तापमानाचा पारा पुढचा टप्पा गाठू लागल्यामुळे वैशाखी वणव्याचे अस्तित्व त्रासदायक ठरू लागले आहे। गरम उष्म झळा, कोरडी हवा सकाळपासूनच जाणवत असून रात्री क्वचितच थंड वाऱ्याची झुळूक येते। वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी शीतपेये, पाणीदार फळांचा वापर वाढला आहे। घरात, कार्यालयात विद्युत पंखेही कुचकामी ठरत असून कूलर, एअर कंडिशनर इत्यादी उपकरणांची मागणी वाढली आहे। फ्रीजचा वापर तेवढ्यातच जास्त प्रमाणात वाढला आहे। सायंकाळनंतर फेरफटका मारण्यासाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसून येतात।